एखाद्या मनुष्याने बाह्य स्तरावर कर्म करणे थांबवले तर त्या मनुष्याचा श्वासोच्छ्वास थांबतो का अर्जुना? त्या मनुष्याच्या शरीरामधील असलेले चैतन्य जीव थांबते का अर्जुना? त्या मनुष्याच्या शरीरामध्ये अंतर्गत अवयव मेंदू, फुफ्फुस, मूत्रपिंड, हृदय हे सर्व अवयव कर्म करण्याचे थांबवतात का अर्जुना? याचे उत्तर आहे नाही. जरी मनुष्याने बाह्य स्तरावर कर्मेंद्रियाच्या आधाराने निष्क्रियता ठेवली तरी सुद्धा त्या मनुष्याच्या शरीरामध्ये असणारे विविध अवयव, ज्ञानेंद्रिये, श्वासोश्वास, त्याचा चैतन्य सदैव कार्यरत